त्या दिवशी विधानसभा विधान परिषद झालं होतं, बरोबर. मी फक्त ते सदस्य लिहूनच दिले, कशी कशी निवडून आणायचे, काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आज सांगतो मी तुम्हाला. कधी पण सांगितलं असेल की इलेक्शन, ठीक आहे, भारतामध्ये निवडणूक पद्धत दोन प्रकारची, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. प्रत्यक्षमध्ये जी पद्धत वापरतो आपण त्याचं नाव काय दिलं आपण? फर्स्ट पास दी पोस्ट, FPT. 4 लोक उभे आहेत, ए नावाचा आहे, बी नावाचा आहे, सी नावाचा आहे आणि डी नावाचा. 4 लोक जर उभे असतील, ज्या व्यक्तीला जास्त वोट्स मिळाले तो जिंकला. कसेही मग याला 10 वोट मिळाले, याला 11 मिळाले, याला 12 मिळाले, याला 13 मिळाले. ज्या व्यक्तीला जास्त वोट मिळाले तो जिंकला, म्हणजे प्रत्यक्ष निवड. ही माहिती तुम्हाला विधानसभेमध्ये वापरतो किंवा लोकसभेमध्ये किंवा लोकल सेल्फ बॉडीमध्ये, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये. आपण म्हणू शकतो पंचायत राज, म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो महानगरपालिका, बरोबर. आता आलो अप्रत्यक्ष. अप्रत्यक्षमध्ये 2 प्रकारचे होते, एक लिस्ट पद्धत आणि दुसरी प्रमाणशील पद्धत. कोणती हो? प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, बरोबर. ही पद्धत वापरतो आपण एकल संक्रमणीय पद्धत. एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग. आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग आपण पुन्हा 2 पद्धतीने वापरतो. ती म्हणजे कोणती? गुप्त आणि खुली. गुप्त आणि, बरोबर. मला सांगा, जेव्हा तुमच्या विधान परिषदेची निवडणूक होतं तर ती प्रमाणशील पद्धतीने होतं, अप्रत्यक्ष पद्धतीने होतं. प्रमाणशील पद्धत होतो, एकल संक्रमणीय पद्धत होतं, गुप्त होतं की खुली? सांगा बरं. खुली होतं. मला माहिती नाही, हा, मी तुम्हाला इथं सांगतोय, मी मला उत्तर देणार आहे की खुली आहे की गुप्त आहे, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो की आता अप्रत्यक्षमध्ये प्रमाणशील पद्धत वापरतो. कोणती पद्धत? प्रमाणशील. मग हे जे आपल्या विधान परिषदेचे सदस्य निवडतात ते कुठून येतात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे सदस्य कोणता विधान सांगा. ज्या सदस्य म्हणतात 1/3 ऑफ, म्हणजे 1/3 सदस्य येतात ग्रॅज्युएट्स म्हणून, पदवीधर ग्रॅज्युएट्स. 1/3 सदस्य निवडतात, 1/3 सदस्य निवडतात विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएट्स, बरोबर. म्हणजे तुम्ही काय म्हणाल आता? ठीक आहे, त्यामध्ये 1/3 आहे, 1/6 आपण सगळे बघूया. सगळे तुमच्या बाहेर कसं लर्न करायचं मी तुम्हाला सगळं सांगतो, ठीक आहे. नंतर 1/3 हे लोकल बॉडीचे सदस्य निवडून देतात. लोकल बॉडीचे, फॉर एक्झाम्पल पंचायत राज. हे ग्रॅज्युएट्स पण आहे, सगळं सांगतो मी तुम्हाला, हे लक्षात कसं ठेवायचं, ठीक आहे. पहिले बघा 1/3 आहे, 1/3 आहे, नंतर 1/6 येतील, नंतर 1/12 येतील, बरोबर. फक्त आपल्याला काय आता याला 3 वाढवायचं आहे, बरोबर. पहिले 3चं ॲडिशन करायचं असतं आणि मग 6ला × 2 करायचं असतं. सगळे तुम्हाला बरोबर आहे, लक्षात येते. 1/3 लोकल पंचायत बॉडीज मध्ये, बरोबर. लोकल बॉडीज मधले फॉर एक्झाम्पल पंचायत म्हणून शकतो, झडपी मधले म्हणू शकतो की हे सदस्य 1/3 सदस्यांना निवडून देतात. हे सदस्य 1/3 सदस्यांना निवडून देतात, ठीक आहे. मग तर लिहू मी 1/6. 1/6 राज्यपाल नॉमिनेटेड करतो. राज्यपाल नॉमिनेटेड करतो, बरोबर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कसं शिकतो आहे की याच्यात जर काही चुका झाल्या तर आपण याला रेक्टिफाय सुद्धा करू. म्हणजे काय, जर आपण आता हे आपण ग्रॅज्युएट्स लिहिलं किंवा टीचर्स लिहिलं असेल तर काय करू, याला आपण चेंज सुद्धा करू शकतो. पण याला लक्षात कसं ठेवायचं म्हणून मी तुम्हाला पहिले 1/3 लिहिलं. 1/3 नंतर 1/6 काय, राज्यपाल नेमणूक करतो, बरोबर. नंतर 4th 1/3 विधानसभेचे सदस्य निवडून देतात. 1/3 विधानसभेचे सदस्य निवडून देतात, बरोबर. नंतर 5 1/12 टीचर
माहिती आहे तुम्हाला वसंतराव फुडके नाव ऐकलं असेल तुम्ही. वसंतराव फुडके बरोबर. टीचर्सच्या याच्यामधून निवडून आले बरोबर. म्हणजे 1/12 सदस्य कोण तुमचा टीचर्स निवडलं. कसं होतं मी सगळ्यांना सांगतो. ठीक आहे. करणार आणि वोटिंग कोण करू शकतं तुम्ही वगैरे करू शकत नाही बरं. मी तुम्हाला कोण वोटिंग करतं काय वोटिंग करतं सगळं सांगतो. ठीक आहे. आणि हे जे ग्रॅज्युएट्स आहेत तर 1/12 आहे. 1/3 नाही ग्रॅज्युएट्स आहेत ना 1/2. तुम्हाला लक्षात येईल. आता मी तुम्हाला एक एक मुद्दा तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये करून ठेवतो. आता सगळ्यात पहिले आपण पकडायचं 2 1/3 आणि 1/3. ठीक आहे. मग एका दोघांची ऍडिशन किती येते रे 6 1/6. दोघांची ऍडिशन किती येते 2/2. दोघांची ऍडिशन केली तर किती झाली 6 बरोबर. 1/3 1/3 दोघांची ऍडिशन केली तरी किती झाली 6 बरोबर. आता याला 6 ला डबल करायचं म्हणजे 6 ला डबल करू किती करू 2 ला डबल करू 1/12 1/. हा मुद्दा कोणाचा लक्षात आला. 1/3 एकदा लिहिलं नंतर 1/3 लिहिलं. या दोघांना एकत्र केलं 1 + 6 1/6 म्हणजे वरची ऍडिशन करायची आणि खालची ऍडिशन करायची 3 1/6. आता 1/6 झालं. विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात आलं पाहिजे आपलं की या आता येथे 2 आहे ना 3दा आपण 2 होते बरोबर. इथे आपला आता 6 मध्ये जर पुन्हा 6 ऍड आपण 2दा 12 लिहायचं म्हणजे किती झालं 1/3 1/3 1/6 1/12 आणि 1/12. सरळ लक्षात ठेवायचं विद्यार्थी 1/3 यांची जी नेमणूक आहे सदस्यांची 1/3 म्हणजे कशाच्या 1/3 तुमच्या विधान परिषदेचे 1/3 सदस्य. विधान परिषदेचे 1/3 सदस्य काय कुठे येतात लोकल बॉडीज मधून. कुठून येतात लोकल बॉडीज मधून. आता लोकल बॉडीज म्हणजे काय विद्यार्थी मित्र तुमच्या देशामध्ये माहिती मला पंचायत राज आहे फार्म आहे अर्बन सेल्फ बॉडी आहे अर्बन सेल्फ गव्हर्नमेंट आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र मला असं म्हणायचं आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लोकल सेल्फ यांच्या सदस्य किंवा यांच्यापैकी काही सदस्य काय म्हणतात इथे रिप्रेझेंट करतात ते विधान परिषद किती 1/3. नंतर विधानसभेचे काही निर्वाचित सदस्य हे विधान परिषदेच्या सदस्यांना निवडून देत असतात. म्हणजे विधानसभा सदस्य काही सदस्यांना निवडून देतात किती 1/2. मग 1/6 कसं लक्षात ठेवायचं. अरे तुम्हाला बघा राज्यसभेमध्ये 12 सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये 12 सदस्य आहेत ALS बरोबर त्याच्या अर्धे असतील की नाही म्हणून 1/6. किंवा दोघांना जर एकत्र केलं न्यूमिनेटरला आपण काय केलं डिनॉमिनेटरला आपण ऍड केलं 1/6. राज्यसभा 12 कोण करणार इथे गव्हर्नर. कोण करणार हो गव्हर्नर. 1/12 सदस्य ग्रॅज्युएट्स. 1/3 सदस्य कोण निवडून देतो ग्रॅज्युएट्स आणि 1/12 सदस्य कोण निवडून देतो टीचर्स. टीचरच्या मतदारसंघात आणि 1/12 सदस्य विद्यार्थ्यांना तुम्ही प्रश्न विचार सर मी पण ग्रॅज्युएट आहोत तुम्ही पण ग्रॅज्युएट आहात तुम्ही मतदान करता का. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएट झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत मतदान करतात. मग सर आम्ही ते झालोय काही लोक असतील ना 3 वर्ष पण होऊन गेले असतील. सर आम्ही ग्रॅज्युएट होऊन 3 वर्ष झाले मग आम्ही मतदान करू शकतो. नक्की करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिले स्टेट इलेक्शन कमिशन बरोबर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागेल की मी ग्रॅज्युएट झालेला आहोत आणि मला यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करायचं आहे तर तुम्ही मतदान करू शकता. अदरवाईज तुम्ही मतदान करू शकत नाही बरोबर. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे सदस्य आहेत 6 प्रकारचे सदस्य आपण विधान परिषदेत पाठवू शकतो. एक ग्रॅज्युएट्स मधून दुसरं टीचर्स मधून. ग्रॅज्युएट्स लक्षात ठेवायची गरज नाही कारण की तुम्ही स्वतः ग्रॅज्युएट्स आहेत. दुसरं टीचर म्हणजे मी आहे लक्षात ठेवायची गरज नाही. राज्यपाल म्हणजे काय तिकडे प्रेसिडेंट आहे 12 1/6 म्हणजे अर्धे असतील 1/6 बरोबर. नंतर विद्यार्थी मित्रांनो विधानसभा आहे विधानसभेचे 1/3 सदस्य निवडून देतात आणि नंतर लोकल बॉडीचे 1/3 सदस्य निवडून देतात. ठीक आहे हे सदस्य आहे याच्यामध्ये तुम्ही काही टेन्शन नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तुम्हाला प्रश्न विचारणार हे 1/3 कसे आले 1/3 1/6 आणि 1/12
आणि हे सगळं डिपेंड असतं कोणाच्या संख्येवर, विधान परिषदेच्या. की समजा आता महाराष्ट्रामध्ये 78 आहे तर 78 चे 1/3, उरलेल्याचे 1/3, त्याच्या उरलेल्याचे 1/6, त्याच्या उरलेल्याचे 1/12 आणि त्याच्या उरलेल्याचे 1/12. म्हणजे 5 प्रकारचे सदस्य तुमच्याकडे असतात, विधान परिषदेमध्ये असतात. पहिले लोकल बॉडीज, दुसरं विधानसभा, तिसरं आपलं गव्हर्नर, नंतर विद्यार्थी ग्रॅज्युएट्स आणि टीचर. बरोबर. आता क्लिअर झालं असेल तुमचं. हे आहे. मग मी तुम्हाला आता प्रश्न सांगतो की जसं आपण पार्लिमेंट मध्ये शिकलो ना बाकीचं, की आपण म्हणतो तहकूब करणे, अनिश्चित कालावधीपर्यंत तहकूब, सत्र विसर्जन होणे, बरोबर. त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो काय हो इथे सुद्धा आहे. सेम विसर्जन होतं, विधानसभा विसर्जित होतं, आपला विधान परिषद विसर्जित होत नाही, परमनंट हाऊस आहे, बरोबर. सगळ्या गोष्टी, सभापतीचं ऑफिस, सगळं 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 सेम, बरोबर. आणि जे डिफरन्स होता मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. मला तरी वाटतं की आता याच्यावरती आपण याच्याबद्दल डिस्कस करण्याची गरज नाही, मला असं वाटतं. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला सांगा कुठे आपण डिस्कस करू. मग सर ठीक आहे याच्यावर आपण डिस्कस नाही करू, मान्य आहे मला. पण सर तुम्ही सांगा ना, आत्ता मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली बरोबर. 14वी विधानसभा निवडणूक. सर तुम्ही मला प्रश्न विचारला सर, आता जर तुम्ही याच्या पुढे मला शिकवा, मी शिकवतो बरोबर आहे. विधानसभा विधान परिषद आपण शिकू, काही मुद्दा नाही. मुद्दा असा आहे जसं आपण पार्लिमेंटमध्ये शिकलो, जसं आपण संसदेमध्ये शिकलो, बरोबर. जसं आपण संसदेमध्ये शिकलो विद्यार्थी सेम कुठे विधानसभा, सेम कुठे तुमच्या स्टेट बॉडीजमध्ये. तुम्हाला सांगा, मला ते तहकूब करणे पुन्हा लिहावं लागेल, बरोबर. अनिश्चित कालावधीबद्दल तहकूब करणे, 17 वाजता 17 समाप्ती, कॉलिंग अटेन्शन मोशन, बरोबर. लक्षवेधी सूचना, हक्कभंग प्रस्ताव, निंदाव्यंजक प्रस्ताव, बरोबर. अजून काय म्हणतो आपण ते शिकलो ना आपण, अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, बरोबर. विद्यार्थी सेम जसं इकडे चालतं ना ते तुमच्या पार्लिमेंटमध्ये चालतं. विद्यार्थी मित्रांनो कुठे चालतं, पार्लिमेंटमध्ये चालतं, सेम इथे चालतं. पण वेगळे शिकून काय करायचं, सेम असतं आहे, बरोबर. फक्त ते आपण सेंटरसाठी होतं, हे स्टेटसाठी असेल, बरोबर. म्हणून ते शिकण्यापेक्षा आपण आता 14वी विधानसभा जर निवडणूक शिकलो ना तर आपले मार्क्स पडतील, बरोबर. आणि जर तुम्हाला काही लागलं, तुम्हाला वाटलं की नाही सर आपल्याला ते पुन्हा एकदा शिकायचं असेल, मला दुपारी 12 वाजता सांगा. ठीक आहे. दुपारी 12 वाजता मला म्हणा की सर नाही आपल्याला एकदा ते रिव्हिजन घ्यावंच लागेल, तर आपण त्याची एकदा रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. आता 14वी विधानसभा निवडणूक. ठीक आहे. आणि लोकसभेची कोणती होती सांगा बरं. लोकसभेची कोणती निवडणूक होती, 17वी होती का. लोकसभेची 17वी निवडणूक होती का सांगा मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग याची मतदान या 14व्या विधानसभा निवडणुकीचं मतदान कधी झालं सांगा बरं. 14 ऑक्टोबर 2021 झालं मतदान. या दिवशी मतदान झालं का सांगा बरं. बरोबर आहे का चुकीचं. प्रश्न येऊ शकतो. आपल्या करंटमध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट नेहमी त्यांच्या चांगल्याच्याच गोष्टी पेपरमध्ये मांडतात, बरोबर. आणि हे तर पहिला गव्हर्नमेंट आहे की ठाकरे फॅमिलीचा पहिल्यांदा सीएम झालेला आहे, म्हणून ते प्रश्न उत्तर मांडणार आहे की 14व्या विधानसभामध्ये कोण जिंकलं, कधी झालं, काय झालं, बरोबर. बरोबर आहे का. 14व्या विधानसभा निवडणुकीची जी मतमोजणी आहे, सॉरी मतदान आहे, ते 14 तारखेला झालं. अगदी बरोबर. ही 14 नाही किती आहे, 21 आहे. किती आहे, 21. कोणता किती आहे, 21, बरोबर. तिथून लगेच एक महिन्यानंतर म्हणजे 24 तारखेला ऑक्टोबर आहे, बरोबर. ऑक्टोबर आहे. तुम्हाला सांगा मतमोजणी कधी झाली असेल. मतमोजणी झाली विद्यार्थी मित्रांनो 24 ऑक्टोबर 2021. मतदान झालं डायरेक्ट तिसऱ्या दिवशी मतमोजणी झाली, बरोबर. लक्ष द्या, तुम्ही विसरू नका. फक्त महिन्याचा कालावधी नाही ना दिला, फक्त 3 दिवसामध्ये मतमोजणी केली, बरोबर. किती मतदान ते झालं 21 ऑक्टोबर 2019 ला काय झालं, मतदान झालं. आणि 24 ऑक्टोबर 2019 ला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मतमोजणी झाली.
मतमोजणी, बरं, मतमोजणी. आणि मतमोजणी झालं तर तुम्हाला माहित आहे शिवसेनेला किती युनिट सीट्स मिळाले, तुम्हाला माहित आहे बीजेपीला सीट्स किती मिळाल्या, तुम्हाला माहित आहे एनसीपीला सीट्स किती मिळाल्या, अपक्ष सदस्य होते त्यांना किती वोट्स मिळाले, सगळं 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 तुम्हाला माहिती आहे. मी शिकवतो सुद्धा तो मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाची काय आहे की मतदान कोणत्या दिवशी, 21 ऑक्टोबर 2019 आणि त्याची मतमोजणी कधी झालं 24 ऑक्टोबर 2019. या दिवशी मतदान म्हणजे वोटिंगचा दिवस होता आणि या दिवशी मतमोजणीचा दिवस, बरोबर. मग हे जे निवडणूक झालं विधानसभेची, हे किती सदस्यांसाठी होतं, हे जी निवडणूक होती म्हणतात किती, हे किती सदस्यांसाठी होतं, किती होतं 288, 288. किती सदस्य होते 288, किती सदस्य होते 288. मग तुम्हाला सर मला प्रश्न विचारा, सर तुम्ही तर काल बोलले हो 288 नाही आहे 289 आहे, असं लिहिलं होतं ना 281 प्लस 1 असं लिहिलं होतं की नाही मी, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, जर अँग्लो इंडियनला प्रतिनिधी मिळालं तर अँग्लो इंडियनची नेमणूक करायची आपल्याला गरज होती, बरोबर. या 288 मध्ये जर एखाद्या अँग्लो इंडियनला म्हणजे आंग्लो भारतीयाला इथं प्रतिनिधित्व मिळालं तर आपल्याला त्याची वेगळी बाहेरची नेमणूक करायची गरज नव्हती. पण जर नाही मिळालं त्याला अपॉइंटमेंट केली जाते, बरोबर. पण आता तुम्हाला माहित आहे 104 104वी घटना दुरुस्ती आणि त्या 104व्या घटना दुरुस्तीने आपण अँग्लो इंडियन जो समुदाय होता विद्यार्थी मित्रांनो, अँग्लो इंडियन जो समुदाय होता आपण त्याला रिमूव्ह केलं, बरं. त्याला आपण ठेवलेलं नाही. म्हणजे आता टोटल किती सदस्य आहेत, आता 288. किती सदस्य आहेत 288 आणि एक सदस्य आता आपण काढून फेकून दिला, फॉर एक्झाम्पल अँग्लो. तुमच्या विधानसभेमधलं जे मतदारसंघ असतं, सगळ्यात मोठं मतदारसंघ कोणता सांगा, सगळ्यात मोठं लोकसंख्येच्या हिशोबाने म्हणा की क्षेत्रफळाच्या हिशोबाने म्हणा, सांगा मला. सगळं लक्षात द्या, मी तुम्हाला विचारतो सगळ्यात मोठं मतदारसंघ विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठं मतदारसंघ इकडे तुम्ही मतदारसंख्येच्या हिशोबाने आणि या साईडला लिहितो विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळानुसार. क्षेत्रफळ म्हणजे काय, टेरिटरी, आकाराच्या भागात, बरोबर. हा एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ कोणता, कशानुसार, मतदारसंख्येनुसार म्हणजे लोकांनुसार कोणतं सगळ्यात मोठं आहे आणि क्षेत्रफळानुसार कोणतं मोठं आहे, बरोबर. क्षेत्रफळानुसार कोणतं मोठं आहे आणि मतदारसंख्येनुसार बरोबर. तर तुम्हाला विचारलं क्षेत्रफळानुसार कोणतं मोठं आहे तर सांगू मी गडचिरोली. कोणतं मोठं आहे, गडचिरोली. गडचिरोली मधलं अहिरी गावाचे मतदारसंघ आहे हे क्षेत्रफळानुसार खूप मोठं आहे. तुमच्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं जर तुम्हाला विचारलं तर काय, गडचिरोली. बघा आपल्या साईडलाच गडचिरोली सगळ्यात मोठं जे मतदारसंघ आहे क्षेत्रफळानुसार ते काय आहे, गडचिरोली. मग जर मतदारसंख्येनुसार जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो ते आहे पनवेल. लक्ष द्या, तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे विचारू शकतो. 14व्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं क्षेत्रानुसार मतदारसंघ कोणता, गडचिरोली, बरोबर. आणि जर विचारलं मतदारसंख्येनुसार म्हणजे लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठं कोणतं, पनवेल, बरोबर. मग तुम्हाला सगळ्यात लहान पण विचारू शकतो, सगळ्यात लहान पण विचारू शकतो. म्हणजे सगळ्यात संख्येनुसार सगळ्यात लहान कोणतं आणि क्षेत्रानुसार सगळ्यात लहान, बरोबर. विद्यार्थी क्षेत्रानुसार जर तुम्हाला विचारलं माहिती आहे का, धारावी छोटंच आहे ना, तुझे पॉप्युलेशन काय. क्षेत्रानुसार जर विचारलं सगळ्यात लहान
उपनये धारावी. आणि लोकसंख्येत जर विचारलं तर कोणता आहे? वर्धा, आपल्या जवळचा वर्धा. बरोबर, वर्धा नागपूर आपण नेहमी म्हणतो. बरोबर, म्हणजे तुमचे दोन मुद्दे इथे क्लिअर झाले असतील की सगळ्यात मोठं कशानुसार? क्षेत्रानुसार. सगळ्यात मोठं मतदारसंख्येनुसार. बरोबर, दोन मुद्दे. म्हणजे क्षेत्रफळाच्या नुसार आपण जर गेलो विद्यार्थी मित्रांनो, काय? गडचिरोली सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात लहान काय? धारावी. सगळ्यात मोठं गडचिरोली आणि सगळ्यात लहान विद्यार्थी मित्रांनो धारावी. आणि जर तुम्ही मतदारसंख्येनुसार जर म्हटलं मला सगळ्यात मोठं कोणतं आहे? पनवेल. आणि सगळ्यात छोटं कोणतं आहे? सगळ्यात छोटं कोणतं आहे? मग तुमच्या महाराष्ट्रामधलं पहिलं मतदारसंघ कोणतं? तुमच्या महाराष्ट्रामधलं पहिलं मतदारसंघ कोणतं? मला सांग, इतकं डीप शिकवायचं आहे का तुम्हाला? इतकं डीप जायचंय का? करंट न्यूज आहे म्हणून मी त्याला थोडं अजून डीप मध्ये घेतलं, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही म्हणत असाल की सर नाही एवढं काही गरज नाही मला, तर आपण इतकं नाही. काय जायचं एवढं डीप घ्यायचं? चालेल. म्हणजे 21 ऑक्टोबर 2019 हा एक डेट लक्षात ठेवायची मतदार. दुसरी 24 ऑक्टोबर 2019 लक्षात ठेवायची. नंतर तिसरं इथे सरळ लिहायचं. मग इथे काय लिहायचं? सर्वात मोठं किंवा सर्वात लहान. या इकडे साईड लिहून ठेवायचं की क्षेत्रफळानुसार. बरोबर, सगळ्यात मोठं आणि सगळ्यात खाली. मोठं वरती लिहायचं आणि खाली काय लिहायचं विद्यार्थी? छोटं व्हायचं. इकडल्या साईडने काय लिहायचं? सगळ्यात लहान. म्हणजे सगळ्यात लहान मतदारसंख्येनुसार वरती लिहायचं, कोणकोणा पनवेल खाली वर जाईल. बरोबर, असं जर लिहून ठेवलं तुम्ही ते कधी विसरले. आता म्हणतो तुमच्या महाराष्ट्रामधलं पहिलं मतदारसंघ कोणतं? तुमच्या महाराष्ट्रामधलं पहिलं मतदारसंघ आहे अक्कलकुवा. अक्कलकुवा पहिलं मतदारसंघ. डॅट अक्कलकुवा पहिलं मतदारसंघ आहे तुमच्या महाराष्ट्रामधलं पहिलं मतदारसंघ. आता किती? 288 आहे ना, हे पहिलं आहे. आणि जे लास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे सांगली. जत सांगली. काय? जत सांगली. म्हणजे आयोग तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतो विद्यार्थी मित्रांनो की पहिलं मतदारसंघ कोणतं आहे. आणि आता रिसेंटली जे फॉर्म झालाय 288 वर शेवटचं मतदारसंघ आहे ते कोणतं? जत. ही 4-5 गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये करून ठेवायला पाहिजे. कारण की आयोग दरवर्षी, तुम्ही जर 5 वर्ष अगोदर हा प्रश्न बघितला असता जेव्हा निवडणूक होतं विधानसभा, दरवर्षी या विधानसभा निवडणुकीवर आयोग 2 प्रश्न विचारतात. डायरेक्टली 2 प्रश्न. बरं, आणि तुम्हाला माहित आहे या वर्षी नवीन निवडणूक झाली होती 19ला. आणि सीएम म्हणजे उद्धव ठाकरे आपले हे पहिले मुख्यमंत्री ठाकरे फॅमिलीमधले. बरोबर, तिसरे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. तर 100% याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा 21 ऑक्टोबर 2019, 24 ऑक्टोबर 2019 मतदार. मग मतदारसंघ कोणता मोठा आहे? सगळ्यात मोठं मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं. सगळ्यात मोठा विद्यार्थी मित्रांनो अहेरी गडचिरोली. बरोबर, क्षेत्रफळानुसार. सगळ्यात छोटं क्षेत्रफळानुसार धारावी. मतदारसंख्येनुसार सगळ्यात मोठं पनवेल आणि सगळ्यात छोटं आपला वर्धा. आणि अक्कलकुवा हे पहिलं मतदारसंघ आहे आणि हे 288 मतदारसंघ. बरोबर, मला सांगा हे झालं. मग तुम्हाला प्रश्न पडतो, अरे सर एवढं शिकवलं तुम्ही, मग याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये कोण कोण जिंकलो? बीजेपीला सीट्स किती मिळाल्या? शिवसेनेला सीट्स किती मिळाल्या? आपल्याला विचारलं. बरोबर, बीजेपीला सीट्स किती मिळाल्या सांगा बरं मला तुम्ही. बीजेपीला सीट्स किती मिळाल्या? आपल्या शिवसेनेला सीट्स किती मिळाल्या? ठीक आहे, सांगा मला. बीजेपी सीट्स आहेत 105 म्हणजे 105. बीजेपी सीट 105. प्रश्न विचारणार नाही, आपल्याला माहिती सुद्धा 105. ठीक आहे. दुसरं शिवसेना 56. शिवसेना 56. तर एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस 54. राष्ट्रवादी काँग्रेस 54. काँग्रेस पार्टी 44.
काँग्रेस पार्टी हे महत्वाचे पक्ष आहे, हे महत्वाचे पक्ष आहे. अपक्ष सदस्य, अपक्ष किती आहे? 13. म्हणजे कोणत्याही पार्टीशी बिलॉंगिंग नाही, इंडिपेंडंट अपक्ष. बरं. नंतर ज्या छोट्या मोठ्या पार्टीज आहेत त्याचं नाव आहे बहुजन विकास आघाडी 3 आहे, MIM आहे 2 आहे, प्रहार जनशक्ती समाजवादी पक्ष ही विद्यार्थी काय 2. बाकी सगळ्या पार्टीचे 1 आहे. मग तुम्हाला मी हे एवढं सांगायचं, लिहून द्यायचं रिझन काय? तुमच्या महाराष्ट्रामध्ये 288 टोटल सीट्स. बरं. आता जेव्हा तुमच्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कधी फॉर्म होईल? ॲब्सोल्यूट गव्हर्नमेंट कधी फॉर्म होईल? जेव्हा एखाद्या पक्षाला याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त सीट्स मिळेल. बरोबर? 1 पेक्षा जास्त म्हणजे 145. आता क्लिअर होईल. सगळे तुमच्या मनातले जे डाऊट्स आले ते क्लिअर. सर, महाराष्ट्रामध्ये ॲब्सोल्यूट गव्हर्नमेंट कधी फॉर्म होईल? महाराष्ट्रामध्ये ॲब्सोल्यूट गव्हर्नमेंट कधी फॉर्म होईल? जेव्हा विद्यार्थ्यांना 288च्या अर्ध्यापेक्षा जास्त, greater than 50% of total members of force. म्हणजे 288 पेक्षा एक जर मतदार माझ्या MLA माझ्या साईडनी असेल, म्हणजे 145 असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲब्सोल्यूट गव्हर्नमेंट फॉर्म करेल. नाही तर तुमच्या महाराष्ट्राची जशी फजिती झाली तशी तुमच्या महाराष्ट्राची फजिती. बरोबर? आणि तुम्हाला दिसून येतं या एक्झाम्पलमधून कोणत्याही पक्षाला 145च्या वर सीट मिळालेल्या, तो BJP असो, तो शिवसेना असो, NCP असो की काँग्रेस असो. बरोबर? कोणत्याही पक्षाला विद्यार्थी मित्रांनो सीट मिळालेल्या. म्हणून आपल्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो मला माहित आहे काय झालं काय नाही. पहिले BJP आले, फडणवीस आले, त्यांनी ओथ घेतली. मला काय म्हणायचं आहे? मुख्यमंत्री बनायचं. झाले पण. बरोबर? पण बहुमत सिद्ध करू शकले नाही. बरोबर? मग राजीनामा द्यावा लागला. मग आले 3 बसले. हे 2 3 बघा बरं, 2.5 होते का? तर 56 आणि 54 किती झाले? 110 आणि 44 किती झाले? 15. अरे बनले ना, 145च्या वर गेले. बरोबर? आणि अजूनही 6 पक्ष होते. ज्या पक्षाला सिंगल सीट मिळाली त्या 6 पक्षातील सदस्य काय केले? यांना सपोर्ट केला. बरोबर? म्हणजे टोटल 169 सदस्यांनी यांना सपोर्ट केला. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सध्याचे जे CM आहेत उद्धव ठाकरे, बरोबर, म्हटले या 1 2 3 असे अजून 6 पक्ष आहेत. टोटल 6 पक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय केलं? 6 नाही, हे 3 आणि ते 6 टोटल मिळून 9 सदस्य मिळून एक नवीन महाविकास आघाडी तयार केली. आणि आपली देश गव्हर्नमेंट त्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट फॉर्म केलं. कसंही गव्हर्नमेंट म्हणा की टाईमपास गव्हर्नमेंट म्हणा, कसे म्हणा काही प्रॉब्लेम. ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जे फॉर्म केलं आणि आता महाराष्ट्राची कंडिशन आहे, बरोबर, आणि चांगली सांभाळली सुद्धा. जसं क्वचित असतं असं होऊ शकलं असतं किंवा नसतं होऊ शकलं. तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो, की कोणत्याही पक्षाला 145च्या वर सीट्स मिळालेल्या नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये ॲब्सोल्यूट गव्हर्नमेंट फॉर्म झालं. मग काय झालं? महाविकास आघाडी. मग तुम्ही सांगा मला, महाविकास आघाडी आणि गठबंधन मध्ये काय डिफरन्स आहे सांगा. काही लोकांना प्रश्न पडला असेल, गठबंधन सरकार म्हणजे काय? महाविकास आघाडी, त्याला महाविकास आघाडी नाव काय दिलं आपण? त्याला महाविकास आघाडी का होतं? बघा, BJP आणि शिवसेना निवडणुकीपूर्व काय होते? एकत्र होते. दोघेही एकत्र निवडणूक. आणि आपण एकत्र राहून तुला आम्हाला सेट कमी पडला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला सेट कमी पडला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, असं म्हटलं. बरोबर? असं म्हटलं की नाही? बरोबर. म्हणजे काय? जर पहिले तुम्ही फॉर्म केलं
निवडणूक पूर्वीच मी गठबंधन केलं त्याला आपण कोअलिशन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. कोअलिशन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे गठबंधन सरकार. निवडणूक पूर्वीच आमचं काय झालं गठबंधन. पण या तीन पक्षांनी निवडणूक नंतर एकत्र इन द सेन्स त्यांना सपोर्ट केला. एनसीपीने सपोर्ट केला आणि सीपीने सपोर्ट भाऊ तुम्ही बना आणि तुम्हाला सपोर्ट. म्हणजे विद्यार्थी मित्र तुमच्या एवढं लक्षात आलं असेल. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आहे. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये काय हो महाविकास आघाडी. म्हणून महाराष्ट्रामध्ये काय आहे महाविकास आघाडी. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एवढं लक्षात येत असेल की जर निवडणूक पूर्वी जर फॉर्म झाला तर आपण गठबंधन सरकार म्हणतो. हे निवडणूक पूर्वीच एकत्र होते आणि निवडणूक नंतर जर झाले तर आपण त्याला महाविकास आघाडी. लक्षात आलं महाविकास. बरोबर. दोन म्हणजे तुमच्या क्लिअर. नेक्स्ट. मग या महाविकास आघाडीमध्ये किती पक्ष आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या महाविकास आघाडीमध्ये फक्त 3 पक्ष नाही आहेत. 9 पक्ष. किती सदस्य किती पक्ष आहेत 9 पक्ष. किती पक्ष आहेत. त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की महाविकास आघाडीमध्ये किती पक्ष आहेत. 9 पक्ष. किती पक्ष आहेत 9 पक्ष. 3 महत्वाचे आहेत शिवसेना एनसीपी आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि विद्यार्थी मित्रांनो काँग्रेस पार्टी. 3 पक्ष महत्वाचे आणि बाकीचे 6 पक्ष सिंगल 2 सीट असल्यामुळे त्यांना तितकं महत्वाचं देत नाही. पण टोटल जर विचारलं किती आहे टोटल. बरोबर. यावर्षी हंगामी सभापतीचे ऑफिस होतं झालं निवडून आली. बरं सीएम फॉर्म केला आणि तुम्हाला माहिती आहे पहिली जी सभा असतं पहिली जे विधानसभा असतं मीटिंग असतं. बरोबर. पहिली विधानसभेची मीटिंग असते. या मीटिंगमध्ये आपण हंगामी सभापती निवडतो. तुम्हाला माहिती आहे पहिले फडणवीस आले. बरोबर. आणि याची नंतर आली पुन्हा. म्हणजे यावर्षी विद्यार्थी मित्रांनो हंगामी सभापती 100% प्रश्न. 100% प्रश्न म्हणजे प्रश्न. तुम्हाला सांगेन का प्रश्न आहे. अरे तुमच्या महाराष्ट्रामध्ये 2 हंगामी सभापती बसले यावर्षी. 2. 1 नाही 2. आणि तुमच्या सेंटरमध्ये ओम बिर्ला आहे आणि ओम बिर्लाने मध्ये तुम्हाला काय केलं एक सुपोषित माँ कार्यक्रम लावला आणि ते पहिल्यांदा तुमच्या देशाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येऊ शकतो हंगामी सभापतीमध्ये काय. हंगामी सभापती हे टेम्पररी ऑफिस आहे. हे पहिल्या सेटिंगसाठी असतं. तो सभापतीची निवड करतो सदस्यांच्या मार्फत. बरोबर. आणि सगळ्या सदस्यांची काय घेतो शपथविधी घेतो. हे सगळं काम आहे कोणाचं हंगामी सभापती. बरोबर. मग हे जे हंगामी सभापती आपण कोणत्या देशाकडून घेतला फ्रान्स या देशाकडून. कोणत्या देशाकडनं फ्रान्स या देशाकडून. याचा जो कार्यकाळ आहे फक्त एक पहिल्या सभेपुरताच असतो. म्हणून त्याला आपण टेम्पररी ऑफिस. मग तुमच्या महाराष्ट्रामध्ये 2 हंगामी सभापती. 2 हंगामी सभा सांगू शकता मला कोण होते तो. कालिदास पहिला कालिदास. कालिदास कोळंबकर. कालिदास कोळंबकर. कालिदास कोळंबकर. कालिदास कोळंबकर हा पहिला. हा बीजेपीचा होता. म्हणजे जेव्हा फडणवीस आहे त्यांचं सरकार बनलं तेव्हा त्यांनी काय केलं त्यांच्या एका सदस्याला काय बनवलं हंगामी सभा. आणि जेव्हा विद्यार्थी मित्रांनो महाविकास आघाडीचं सरकार बनलं एनसीपीचं सरकार बनलं. बरोबर. एनसीपी म्हणा शिवसेना म्हणा किंवा सीपी म्हणा 22 वर्ष आपण काही म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस होते दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे म्हणजे तुमच्या देशात तुमच्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 काय बनले हो 2 काय बनले हंगामी सभापती. एक बनवला होता बीजेपी आणि एक बनवला होता या महाविकास आघाडी. जे दिलीप वळसे पाटील आहेत कुठले आहेत तो एनसीपीचे आहेत. बरोबर. 2 हंगामी सभापती कालिदास कोळंबकर आणि दुसरा दिलीप वळसे पाटील हंगामी सभापती. या दिलीप वळसे पाटीलने काय केलं एका सदस्याची सदस्यांमधून सदस्यांनी वोटिंग केलं त्याची काय बनला सभापती म्हणून निवड. स्पीकर म्हणून निवड. सांगा स्पीकर कोण आहे तुमच्या विधानसभेचे स्पीकर कोण आहे.
नाना पटोले आहे का? नाना पटोले. पुन्हा मित्रांनो नाना पटोले आहे काँग्रेस पक्षाचे. कोणत्या पक्षाचे आहे? काँग्रेस पक्षाचे. कोणत्या पक्षाच्या विद्यार्थी मित्रांनो? काँग्रेस पक्षाचे. बरोबर. 14th लोकसभा, 14th विधानसभा आणि 17 लोकसभा. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचा जो आहे तो आपण 12 ते 1:30 पर्यंत शिकून घेऊया. ठीक आहे. आता आपण इथे थांबूया आणि तुम्हाला मी जो टाईम आहे आपला दुपारचा तो 12 ते 1:30 आज या तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी माहिती पडतील. आपण दुपारचा क्लास 12 ते 1:30 या ड्युरेशनमध्ये घेऊया. ठीक आहे. तुमचा लगेच क्लास आहे पण मी इथे थांबवतो आणि आपण याला 12 ते 1:30 पर्यंत घेऊन घेऊया. ठीक आहे.